यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। निषेध मोर्चात एकवटला हजारोंच्या संख्येने हिंदू समाज। दिग्रजच्या हिंदू जागरण मंच कडून भव्य मोर्चा। बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्वयित अत्याचाराविरोधात मंगळवार दिनांक 10 डिसेंबरला अख्खा हिंदू समाज मोर्चात सहभागी होऊन आजवरच्या एकत्रीकरणाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे। बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराविरोधात मोर्चाच्या आयोजनात गेल्या 8 दिवसापासून हिंदू जागरण मंचच्या वतीने बॅनर खाली विविध बैठका, सूचना, पोस्टरची निर्मिती, हजारो झेंडे, मोर्चातील नारे याबाबत कटेकोर नियोजन करण्यात आले होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या निवेदनात बांगलादेशातील जिहादी कट्टरवादी यांनी तेथील शेख हसीना यांचे सरकार उलटून कट्टरवादी जिहादी लोकांच्या हाती तेथील सत्तांतरण झाले। या कट्टरवाद्यांनी बांगलादेशातील 50 जिल्ह्यात हिंदू अल्पसंख्याक 250 पेक्षा अधिक हल्ले करून निरपराध 350 जास्त लोकांचा बळी घेतला। तसेच महिलांवर देखील अमानवीय लैंगिक अत्याचार त्यांच्याकडून होत आहे। हिंदू व्यावसायिक, हिंदू कलाकार, हिंदू नेत्यांची तसेच खेळाडूंची मालमत्ता लुटून हत्या करण्यात आली आहे। तेथील सर्व लोकशाही तथा मानवीय मूल्यांची सरेआम अवहेलना सुरू असून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला सुद्धा दखल घेताना दिसून येत नाही। या अवमाननीय कृत्याच्या निषेधार्थ आज दिग्रस येथे हिंदू जनजागृती मंच व सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासून तर मोर्चात तहसील कार्यालयावर पोहोचायचे पर्यंत तहसील कार्यालयावर पोहोचेपर्यंत शहरातील सर्व प्रतिष्ठाने स्वयंपूर्तीने बंद होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। तर दारवा उपविभागीय अधिकारी चिलुमुल्ला रजनीकांत उपस्थित होते। MH29 मीडिया साठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस। प्रकार त्या जिहाद्यांकडून सुरू आहे मित्रांनो। आज बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरं पाडले जात आहे। हिंदूच नाही तर तिथे शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांचे विहार, स्तूप, चर्च आणि मंदिरं सुद्धा पाडण्याचं षडयंत्र, पाडण्याचा दुष्कृत्य या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून सुरू आहे मित्रांनो। हिंदूंनो, मला माहिती आहे आज तुम्ही जवळजवळ 1 तासापासून संपूर्ण शहरभर या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाला, परंतु मित्रांनो आज हिंदू समाज ज्या हिंदूंच्या रक्षणार्थ, ज्या हिंदू समाजाच्या समर्थनासाठी आज इथे एकवटलेला आहे मित्रांनो। हा हिंदू समाज आज संपूर्ण जगात एकवटलेला आहे मित्रांनो। या बांगलादेशमध्ये होणाऱ्या जिहाद्यांच्या या दुष्कृत्याचा निषेध आज संपूर्ण जगातला हिंदू समाज करून राहिला आहे मित्रांनो। हिंदू समाजावर ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहे, हिंदू समाजाच्या मंदिरांवरचे हल्ले आजही थांबलेले नाहीये। तिथला त्या हिंदू समाजाला आपल्या मंदिरामध्ये हरिपाठ करता येऊन नाही राहिला। त्या बांगलादेश मधल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये आरती करता येऊन नाही राहिली आहे। आरती करता येत नाही, हरिपाठ करता येऊन राहिलाय। हिंदूंच्या घरामध्ये स्तोत्र मंत्र सुद्धा तिथे हिंदूंना करता येत नाहीये। याचं कारण फक्त इतकंच आहे मित्रांनो की गेल्या 5 ऑगस्ट 2024 ला ज्या जिहाद्यांच्या मानसिकतेतनी शेख हसीना सरकार जे तिथे होती ती सरकार उलथवून लावली आणि 5 ऑगस्टला आपण पाहतोय पूर्ण बांगलादेशमध्ये सरकार उलथवली कशी।